पावसाला सुरुवात झाली याचा अर्थ आता आंब्याचा सीझन संपत आलेला आहे. तर असंच आंब्याचा सीझन संपायच्या आधी आपण एक ट्रेंडिंग अशी आंब्याची रेसिपी बघणार आहोत. ती म्हणजे मँगो बापादोई. एकदम सोपी अशी रेसिपी आहे आणि कमी साहित्यात होणारी आहे. तर चला पाहूया मँगो बापादोई. इथे मी हंकड घेतलेलं आहे. दही मी बांधून ठेवलं होतं. तर 1 कप असं हंकड घेतलं आहे. अर्धा कप आपण कंडेन्स मिल्क घेणार आहोत आणि 1/3 कप मी इथे आंब्याचा पल्प घेणार आहे. ब्लेंडरच्या साहाय्याने आपण ह्या तिन्ही गोष्टी व्यवस्थित मी स्मूथ करून घेणार आहे. छान त्यातले लम्स काढून घेणार आहोत आपण. छान स्मूथ असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. तर एका टुपामध्ये मी इथे रॅप पेपर, युनिरॅप पेपर लावून घेतलेला आहे आणि त्याच्यावर जे मिश्रण बनवलेलं आहे ते घालून घेतलेलं आहे आणि त्याला वरतून आपण व्यवस्थित फॉईल लावून घेतलेले आहे. तर हे आता असं फॉईल लावलेलं टोप आपण मी पाणी एका साईडला उकळत ठेवलेलं होतं. तर पाणी आता उकळलेलं आहे. तर त्या उकळत्या पाण्यावर आपण 20 ते 25 मिनटं व्यवस्थित त्याला स्टीम करून घेणार आहोत. एक 20 ते 25 मिनटं वाफ दिल्यानंतर आता हे आपण काढून घेणार आहोत आणि ह्याला व्यवस्थित थंड करून फ्रीजमध्ये आपण 2 ते 3 तास ठेवणार आहोत. 2 ते 3 तासानंतर आपण टोप फ्रीजमध्ये काढून घेऊन आता त्याला डिमोल्ड करून घेणार आहोत. हे डिमोल्ड केलेलं आपलं मँगो बापादोई तयार झालेलं आहे. तर त्याला आपण छान डेकोरेट करून सर्व करूया. तर अशा प्रकारे मी छान त्याला आंब्याच्या साहाय्याने तसंच गुलाबाच्या पाकळ्याने मस्त सजवून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे आपला मँगो बापादोई तयार झालेला आहे. तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. एकदम झटपट होणारी रेसिपी आणि अतिशय उत्कृष्ट अशी बनवून तयार होते. तर कशी वाटली रेसिपी सांगा. आमच्या मॅलो किचन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. अन्न हे पूर्ण ब्रह्म.